नवीन आपण देऊ मग तो आहे पण दिसत नाही. आता दोन गोष्टीसाठी चिंतन करायचं. दोन गोष्टीसाठी कशी तर ह्या परमात्म्याला झाकलेलं आहे, त्याच्यावर आवरण आलेलं आहे, ह्या परमात्म्यावर आच्छादन आलेलं आहे. परमात्मा माहीत नाही, मी कोण माहीत नाही, जग माहीत नाही, नाही का. आणि म्हणून कसं आहे, जग आपल्याला दिसतंय परंतु ते सत्य नाही. ते जसं आहे तसं ते दिसत नाही. आणि म्हणून त्याला परब्रह्माला दृक हा शब्द वापरतो. काय शब्द आहे परब्रह्म? त्याला संविती म्हणतात, संवित म्हणतात, सत म्हणतात, परब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात, आत्मा म्हणतात. अनेक नावं त्या परमात्म्याला आहे, नाही का. आणि त्याला दृक असंही त्याला म्हणतात. मग आता कसं आहे, तर दृक जे आहे किंवा परब्रह्म म्हणा किंवा दृक म्हणा, तर दृक जसं आहे तसं दिसत नाही. काय दृक जसं आहे, घोडा जसा आहे तसा दिसावा का नाही. मग घोड्याला जर शिंग दिसली, घोड्याला शिंग दिसली आणि घोड्याची मागं तोंड दिसलं तर त्याला काय म्हणावं, नाही. मग दृक जसं आहे तसं दिसत नाही. आणि हे जे आपण पाहतो हे दृक नव्हे, हे दृकचं स्वरूप नाही, हे परब्रह्माचं स्वरूप नाही. परब्रह्म जसं आहे तसं दिसत नाही. आपण जे पाहतो ते परब्रह्माचं स्वरूप नाही. परंतु परब्रह्म जर आपल्याला पाहायचं असेल तर याच रूपात पाहावं लागतं. ही मोठी गंमत आहे. हे सत्य नाही, हे जग सत्य नाही, हे परब्रह्म आहे. हेच जगच हे परब्रह्म आहे, नाही का. परंतु जरी जग परब्रह्म असलं तरी परब्रह्माची लक्षणं याच्यामध्ये नाहीत, नाही का. परब्रह्माची जी लक्षणं आहेत ती याच्यामध्ये नाहीत आणि याची जी लक्षणं आहेत ती परमात्माच्या मध्ये नाही. हेच मोठं आश्चर्य आहे. हे सगळं उलटं पालटं झालेलं आहे. काय झालेलं आहे, उलटं पालटं झालेलं आहे. आणि ते काय करायचं होईल, आपल्याला तर ॲडजस्ट जुळून आपल्याला ते घ्यायचं आहे. आणि म्हणून कसं आहे, तर माया, तर मायेनं काय केलेलं आहे, हे सगळा हा खेळ मायेचा पाहत. हा सगळा खेळ कसा आहे, मायेचा आहे. आणि म्हणून कसं आहे, तर ही आता एक अनेक प्रमाण सांगितलं पहा की माया दिसे ब्रह्म दिसेना, माया दिसे ब्रह्म दिसेना, माया नासे ब्रह्म नासेना, आणि माया भासे ब्रह्म भासेना. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना, कल्पांत काळी. एवढं याच्यामध्ये इतकं क्लिअर सांगितलेलं आहे. आता सगळं सांगून ठेवले, परंतु आपल्याला काय करायचं, आता सगळं सांगितलं, सगळं नवरा काय करतो, बायकोला सगळी सामुग्री आणून देतो, नाही का. सगळ्यात किराणा काय, सगळी सामुग्री आणून देतो. अरे म्हणतो स्वयंपाक कर. आता मग तिला स्वयंपाक करता यावं का नाही, ते तर स्वयंपाक. आणि ती काय करते, सगळी सामुग्री घेते आणि स्वयंपाक करते. तसं आपण ही ज्ञानाची सामुग्री घेतलेली आहे, सगळी सामुग्री आपल्याजवळ आहे, सगळी सामुग्री आपल्याजवळ आहे. आता ह्या सामुग्रीनं काय करायचं आहे, हे दिसणारं जग बाजूला सारायचं आहे आणि न दिसणारं परब्रह्म प्राप्त करून घ्यायचं आहे. दिसतंय हे सत्य नाही आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. हे जे दिसतंय हे विपरीत रूप आहे, परब्रह्माचंच विपरीत रूप आहे. मोठं आश्चर्य आहे. आणि हे कुणी केलं, सगळा घोळ मायेनं करून ठेवलेला आहे, सगळा घोळ मायेनं करून ठेवलेला आहे. आणि म्हणून काय आहे, ही सगळी मायाच आहे. माया काल सांगितलं, माया म्हणजे काय. बाकीचं एवढ्या अवघडत पडण्यापेक्षा माया म्हणजे आज्ञा, माया म्हणजे भगवंताची शक्ती, नाही का. माया म्हणजे अज्ञान आहे आणि त्या परमात्म्याची जी शक्ती आहे. आणि ह्या मायेनं काय केलं आपल्याला माहिती. मायेनं काय केलं, हे मायेनं जग निर्माण केलं. मायेनं काय केलं, तर परब्रह्माला झाकून टाकलं. मायेनं काय केलं, तुम्हाला सुखी असून तुम्हाला दुःखी केलं, नाही का. मायेनं काय केलं, तुम्ही या ठिकाणी भ्रांती निर्माण केली, नाही का. असं हे सगळं उलटं पालटं तिला करून ठेवले. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, ही माया घालवायची आहे, ही माया घालवायची. पण ही माया जाते का, माया ही आपल्या ह्याच्याने जाणार नाही. आपण जर म्हटलं वाघ आला तर त्या कुत्र्याला, त्याला आपण 2 दांडकी घालतो, त्याला हाकलून देतो कुत्र्याला.
पण ह्या वाघाला कोणी हाकलून देईन का? वाघाला हाकलून द्यायची ताकद कोणाची आहे? नाही का? मग तशाच प्रकारे तर काय आहे, ह्या मायेला घालवायचे. परंतु मायेला घालवण्याआधी काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. या मायेचा उपयोग करून घ्यायचा आणि मग मायेला घालवायचं. आधी जर माया घालवली तर सगळा बट्ट्यावर होऊन जायचं. माया काय करायची? माया आलेली आहे ना, मग आधी ह्या मायेकडून एक काम करून घ्यायचं आणि मग मायेला घालवायचं. आधी मायेला घालवायचं नाही. लक्षामध्ये घ्या. मग मायेचा काय उपयोग करून घ्यायचा आहे? तर मायेच्या साह्यानं काय करायचं आहे, तर ह्या मायेच्या साह्यानं परब्रह्म ओळखायचं आहे. परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची. हीच माया काय करते, आपल्या परब्रह्माची प्राप्ती करून घेते. आणि ह्या मायेला काय करायचं, प्रार्थना करायची, ह्या मायेची विनवणी करायची, नाही का? आणि असे ही माया प्रसन्न झाली का राहत नाही. या मायेला प्रसन्न करून घ्यायचं. तुम्हाला अवधसा देवीचा दृष्टांत माहिती आहे ना? एका अवधसा देवीची ना, एक 1-2 मिनटामध्ये सांगतो. एक गरीब गृहस्थ होता, फाटकी तुटकी कपडे होती, खायला अन्न पाणी नसायचं, खूप गरीब होता. आता बालाजीला आपण पाहतो, बालाजी कसं दैवत आहे, किती मोठं दैवत आहे, किती श्रीमंत दैवत आहे बालाजी म्हणजे, नाही का? आणि एक असा फाटका तुटका गेला, त्याला कोणती तो उभं करते, नाही का? आणि म्हणून तो त्या एका मंदिराचं दर्शन घ्यायला गेला, तर बाहेरच पुजाऱ्याने तिला अडवलं आणि त्याला बाहेर पाठवून दिलं. त्याला काही देवाचं दर्शन घ्यायला जाऊन दिलं नाही, कारण मोठमोठे लोक, आणि याला कोण जाऊन देते? मग याला तर देवदर्शनाची ओढ लागली. मग त्याने काय करायचं म्हणून बाजूला गेला, पाहिलं ते एक छोटंसं मंदिर होतं. तिथं कोणी जात नव्हतं. तिथं बरीच अस्वच्छता होती, बरीच घाण पडलेली होती. त्याने ते सगळं साफसूफ केलं, सगळं स्वच्छ केलं, ते सगळं संमार्जन केलं, नाही का? त्या देवीची जी मूर्ती होती त्या मूर्तीला स्वच्छ चांगलं केलं, नाही का? सगळं अगदी प्रसन्न केलं. आणि तिथं दिवा लावला, तिला उदबत्त्या लावल्या, सगळं केलं. आता तिथं सगळं प्रसन्न वातावरण झालं. तो रोज काय करायचा, तिथं जायचं, त्या मंदिरात जायचा, ते मंदिर स्वच्छ करायचा, सगळं संभाषण करायचा, रांगोळी घालायचा, धूपदीप आरती करायचा, सगळं केलं. आणि मग त्याची ती भक्ती पाहून ती देवी प्रसन्न झाली. ती म्हटली, हे भक्ता, तुझी अपार भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तुला काय पाहिजे ते मागून घे. नाही, तुला काय पाहिजे ते मागून घे. परंतु हा हुशार होता बरं का, बावळसारखा नव्हता. हा हुशार होता. म्हटलं, पहिलं तू कोण आहे ते मला सांग. ती म्हटली, मी अवधसा देवी आहे. काय आहे? मी अवधसा देवी आहे. म्हणलं, तू काय करते? मी सगळ्याचं वाटोळं करते. म्हणलं, मग एक कर, तू माझ्यावर कृपा कर, अशी कृपा कर की तू माझ्याकडं पाहूच नको, माझ्यावर कृपा करू नको, हीच माझ्यावर तू कृपा कर, नाही का? माझ्यापासून लांब जा, हीच माझ्यावर कृपा कर, असं म्हटलं. त्या अवधसा देवी गेली ना याच्यापासून. मग आता याच्या काय आयुष्यात अवधसा होती आतापर्यंत, म्हणून याला दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट, अपमान या अवधशेमुळं आलेलं होतं. परंतु अवधशेनं कृपा केली, लांब निघून गेली. आज याची भरभराट झाली, खूप श्रीमंत झाला, नाही का? दाराशी 2-4 गाड्या आल्या, ट्रॅक्टर आल्या, जमीन बागायत झाली. खूप मोठा, त्या भागातला खूप मोठा एक श्रीमंत माणूस बनला. त्या भागातला खूप मोठा माणूस. एवढं करीत असलं त्यांनी त्या अवधसा देवीची भक्ती सोडली. काय? देवीची भक्ती सोडली नाही. ती म्हणायची, वत्सा काहीतरी माग, म्हणायचं का मला काहीच देऊ नको आणि माझ्यावर कृपा करू नको, हीच माझ्या कृपा. आणि त्याचं ना लोक म्हटले, हा एवढा गरीब होता, एवढा तुच्छ होता, याला कोणी पुत्र विचारित नव्हतं. आता एवढा मोठा झाला, मोठमोठी माणसं याच्याकडे जाऊन, मंत्री याच्याकडे जाऊन बसतात. आणि याने केलं काय? म्हणे, हा रोज त्या देवीची पूजा करतो, आणि म्हणून याला ते चांगले दिवस आले, म्हणून सगळे लोक जायला लागले. आणि त्या देवीला रोज म्हणजे, देवी आमच्यावर पण कृपा कर, आमच्यावर कृपा कर, तुला जेवढं काय करायचं असेल तेवढं आमच्यासाठी कर. मग त्या देवीनं कृपा केली, सगळ्याची आई त्याची सगळ्याची वाट लागली. सगळी श्रीमंती गेली, सुख गेलं, ऐश्वर्य गेलं, प्रतिष्ठा गेली, आणि अतिशय वाईट दिवस आले. हे कसं झालं?
आणि म्हणून कसं पाहिजे माणसाला, तर बुद्धीने, नाही का, इथं विवेकानं जायचं आहे, बुद्धीने विचार करायचा आहे. म्हणून इथं परमार्थ म्हणजे विचार करणं, सत्य काय असत्य काय, आणि ते परब्रह्म ओळखायचं आहे. म्हणून गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, विचारावे प्रश्न दोन, देव कोण आणि मी कोण. गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, विचारावे प्रश्न दोन, देव कोण आणि मी कोण. नाही का, मग अशा प्रकारचं आहे. म्हणून काय असे प्रश्न विचारायचे असतात त्यांना. आणि म्हणून असा, तर असा गुरु असा असावा, नाही का. आणि म्हणून काय करायचं आहे, तर त्या म्हणजे एक आहे. म्हणून वेचकाचं एक गोष्ट महत्त्वाची आहे, काय, शोधिता आपले मूळस्थान, सहज उडे अज्ञान, या नावी म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. मग काय आहे, आपलं मूळस्थान, जिथून आलो तिथं जायचं आहे. या विचार करा, ह्या जगामध्ये आल्यानंतर गुह्याचं जे गुह्य आहे, वर्माचं जे वर्म आहे, मुख्य जे कर्तव्य आहे ते सोडायचं नाही आणि नको ते करायचं नाही. त्याच्यामध्ये एक सुंदर ओवी सांगतो तुम्हाला. हा ठायवरी पांडवा, पदार्थ जाती आघवा, विटवित व्हावा वैराग्य लाभो, ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. नाही का. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की ह्या जगातलं इतकं त्या भगवंताचं प्रेमानं अखंड अशा प्रकारचं चिंतन काय करायचं आहे. चिंतने तद्रूपता, ह्या जगामधली कोणतीच गोष्ट आवडू नये असं वैराग्य निर्माण व्हावं. ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा वीट यावा. मग आपल्याला असं शोध घ्यायचा परमार्थ करताना, शास्त्र वाचताना आपण या शास्त्रात बसतो का, हे विचार आपल्याला लागू पडतात का, नाही का. मग तुकाराम महाराजांना काय केलं, रामेश्वर भट्टाने, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले. एका पार्यात ब्रह्म टाकलं, एका पार्यात तुकाराम महाराजांना टाकलं, तर तुकाराम महाराजांचं पारडं ब्रह्मापेक्षाही जड भरलं. नाही का. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशी. मग आपण याच्यात असतो का, आपल्या वीट आला का. दारुड्याला जोपर्यंत दारू आवडते, वाईट गोष्टी कोणत्या, दारू पितो, चोऱ्या करतो, त्यानंतर जुगार खेळतो, व्यभिचार करतो, अतिशय वाईट उद्योगांचा तो सोडित नाही आणि चांगला उद्योग कोणता करीत नाही. त्याला काही जगामध्ये किंमत आहे, त्याला काही महत्त्व आहे, त्याचा काय उपयोग आहे. म्हणून जगातला मूर्ख, जगातला चांगला आणि परमार्थातला शहाणा, या तीन गोष्टी आहेत. जगातला मूर्ख, जगातला शहाणा आणि परमार्थातला उत्तम असा. मग जगातला मूर्ख कोण आहे, जगातला मूर्ख कोण, जगातला शहाणा कोण. तर जगातला मूर्ख कोण आहे, जो या विषयांच्या नादी लागलेला आहे, तो जगातला मूर्ख आहे. जगातला शहाणा आहे कोण आहे, शहाणा आहे पण ते तत्त्व त्याला कळलं नाही, बऱ्याच गोष्टींना नादी लागला, तो जगातला शहाणा. आणि परमार्थातला उत्तम, त्यानं काय केलं, तर असा ध्यास घेतला की ज्ञानेश्वरी कमी पडेल, शास्त्र कमी पडेल, तत्त्वज्ञान कमी पडेल, देवाला सुद्धा जो, म्हणून देवाला वेड लावतो. हा तुम्हाला सुख शास्त्र धडधडी सांगते, तुम्ही याच्या नादी लागू नका, एक सुख देणारं नाही, कल्याण करणारं नाही, ह्या जगामध्ये काहीच चांगलं नाही, या जगामध्ये काही सत्य नाही, तुम्ही कशाच्याच मागं लागू नका, हे सगळं गबाळ आहे, ही सगळी घाण आहे. म्हणून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मणी बैसलेशी. नाही का. तैसा प्रपंच सांडून द्यावा, मग परमार्थ हा जोडावा. नाही का. मग आता म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, शास्त्रानं सांगितलं, काय सांगितलं आहे, तर म्हणजे
आपलं कर्म करून नष्ट स्थितीवर राहायचं. म्हणजे सुंदर उदाहरण सांगतो, बँकेचा कॅशियर असतो. प्रपंच आपण टाकूनच चालणार नाही आणि प्रपंच करूनच चालणार नाही. शास्त्र सांगतं पण त्याचं वर्म आपल्याला कळत नाही. संतांनी प्रपंच केला पण त्या प्रपंचात ते अडकले नाहीत. आधी त्यांनी तत्व समजून घेतलं. संतांनी आलासी कोठोनिया जासी कवन्या रे वाटा, शोधायचे आपण. आलासी कोठोनिया जासी कवना रे वाटा, घरदार नव्हे तुझे अवघी लटकी ही माया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकी ही माया, सावध होई बापा काळ लागला से मापा, सावध होई बापा काळ लागला से मापा, प्रपंची गुंतू नको, प्रपंची गुंतू नको पायी बुडतसे पापा, प्रपंची गुंतू नको पायी बुडतसे पापा. त्रिकूट कशावरून कसं, त्रिकूट कोसल्याने गरसायासे केली, दोन्ही दारे लिंपुनिया आत गुंतू गुंतू मेले, सायासे करशी प्रपंच दिननिशी, हरिसिनी बजसी कोण्या गुणी, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. नाही का, त्रिकूट कोसल्याने गरसायासे केले, दोन्ही दारे लिंपुनिया आत गुंतू गुंतू मेले, मोठे मोठे साधू संत त्यांनी सायास केले, मोठे मोठे साधू संत त्यांनी सायास केले, प्रपंची असताना मन नाही गोविले. नाही का, प्रपंची असताना मन नाही गोविले, मोठे मोठे साधू संत त्यांनी सायासे केले, वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजू नका काळ देईल धोका, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, आणि 184च्या चुकतील खेपा. नाही का, आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, शास्त्रानं सांगितलं. शास्त्र आपल्याला काय करतं, ज्ञान देण्याचं काम करतं, ह्या अज्ञानातून बाहेर काढण्याचं काम करतं, सुखाकडे नेण्याचं काम करतं. आणि म्हणून शास्त्रासारखी माऊली ह्या जगामध्ये कोणती नाही का. जो शास्त्राची आज्ञा पाळतो, नाही का, शास्त्राची आज्ञा पाळतो तो काय होतो, तर म्हणून पूजनीय तो पूजनीय होतो. आणि म्हणून मग सांगितलं, शोधित आपले मस्त सहज उडे अज्ञान, या नावी जे म्हणे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय, जे आपलं मूळस्थान दाखवतं त्याला म्हणायचं. आपण आलो कुठून माहिती आहे का, आपण कोण आहोत माहीत नाही, कुठून आलो माहीत नाही, कुठं जायचं माहीत नाही, कशा करता आलो माहीत नाही, काय करायचं माहीत नाही, पुढचं काय सगळा अंधार. नाही का, पुढचं काय आहे सगळा अंधार आहे. आणि म्हणून देहबुद्धी केली बळकट, परमार्थ करतात नाही असं नाही, देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट, आणि दृश्याने रोधली वाट परब्रह्माची. किती साधी गोष्ट आहे, या दृश्यानंच आपला परमार्थाचा मार्ग बंद केलेला आहे. साधी गोष्ट आहे, हे दृश्य सत्य नाही, जे पाहतो ते सत्य नाही, जे आहे ते खरं नाही, आपण जे करतो ते खरं नाही. मग साधू संत काय करतात, नाही का, साधू संत जेथे काय आहे, जेथे हे जग जागे तेथे साधू संत झोपलेले असतात, जेथे जग जाग तेथे साधू संत झोपतात, आणि जेथे जग झोपलेलं असतं तिथं साधू संत जागे असतात. साधू संत कुठे, ते परब्रह्माच्या ठिकाणी जागे असतात आणि जगताच्या ठिकाणी ते झोपलेले असतात. नाही का, सोन्याचा पर्वत जरी आला, आणि म्हणून काय सांगितलं, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैशी, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. काय, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैशी. मग सोनं रूप
नाही का. संपत्ती सोहळा नावडे हे असं आपलं व्हायला पाहिजे. याच्याकरता कसं आहे, देवाचा छंद लागल्याशिवाय, देवाचं महात्म्य कळल्याशिवाय, परमार्थ करायचं म्हणजे काय आहे, देवाचं महात्म्य ओळखायचं. परमार्थातलं किती जबरदस्त सुख आणि लाभ आहे तो आपला कळला पाहिजे. प्रपंचामध्ये किती हानी आहे, देहबुद्धीने किती हानी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून करायचं काय, मग करायचं काय, शास्त्र सांगतं पण शास्त्राचं वर्म कळत नाही. आणि म्हणून काय करायचं आहे तर कर्म करून नष्कर्म स्थितीवर, कर्म करून नष्कर्म स्थितीवर म्हणजे कसं, जगी असून तो जगा वेगळा, तो जगात असतो, जगातले व्यवहार करतो, परंतु कसं कशातच लिप्त होत नाही, कशातच तो लिप्त होत नाही. सगळे व्यवहार करतो परंतु कसं आहे, त्याची एकच, त्याचं चित्त जास्त, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, नाही का. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, सदा माझे डोळे जळो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठो माऊली हाच वरदी, येऊन या राई हृदय माझ्या, तुका म्हणे काही न मागू आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे, सर्वस्वाशी मुकावी त्याने हरीला जिंकावे. आपल्याला रात्रंदिवस काय करायचं आहे, म्हणून सांगितलं, प्रपंची आसताना मन नाही गोविले, नाही का. आणि म्हणून तो कसा असतो, आपल्याला ओळख पाहिजे, ज्ञान पाहिजे. ह्या जगामध्ये जे गुप्त रूपानं परब्रह्म आहे, ह्या जगामध्ये गुप्त रूपानं अखंड अनुसंधान आहे, हे साधूचे मुख्य लक्षण. जगी असोन आपण जगा वेगळा, या जगामध्ये राहायचं परंतु जगामध्ये अडकायचं नाही. तो बँकेचा कॅशियर असतो, अगदी सुंदर उदाहरण, बँकेचा कॅशियर, तो बँकेमध्ये लाखो रुपये घेतो, खिशातनं ठेवी त्या बॉक्समध्ये टाकतो. कुणी मागितलं, एखादा बँकेत गेला म्हटलं 10,000 रुपये द्या, तो म्हणत नाही आज नाही उद्या या, उद्या नाही परवा या, तुम्हाला कशाला पाहिजे, 2 दिवस थांबा, कधी म्हणत नाही. आपल्याला कोणाकडून जर पैसे घ्यायचे असतील ना, तो आजचं उद्या करतो, पण बँक कधी आजचं उद्या करत नाही, नाही का. आणि तर परंतु म्हणून तो कसा असतो, तो पैसे घेतो देतो, पैसा खूप आला त्याचा आनंद नाही, आणि सगळा पैसा गेला त्याचं दुःख नाही. तसं श्रीमंती आली त्याचा आनंद नाही, गरिबी आली त्याचं दुःख नाही, जगानं डोक्यावर घेतलं त्याचा आनंद नाही, आणि जगानं निंदा केली त्याचं त्याला दुःख नाही. आणि म्हणून हेच वैशिष्ट्य, जो निंदे ते न घे, स्तुती ते नस लागे, आकाशा न लगे लेपू जायचं, निंदिल हे जन सुखू निंदिल हे जन सुखे निंदू द्यावे, सज्जनी क्षोभावे नाही बापा, नाही का. निंदिल हे जन सुखे निंदू द्यावे, सज्जनी क्षोभावे नाही बापा. निंदास्तुती ज्याला समान पै झाली त्याची स्थिती आली समाधीला, शत्रुमित्र ज्याला समानत्वे तोची पै देवा ती आवडेला. कोणी शत्रूही नाही, कोणी मित्र नाही, निंदेला मानत नाही, स्तुतीला मानत नाही. कोणी त्याची लय स्तुती करायला लागली त्याला तो असं नाही, एखादा स्तुती करायला का आपण त्याच्याच मागं पडतो. जो स्तुती करतो, आपल्या स्तुती आवडते, स्तुती करणारा लागला की आपण त्याच्या मागं पडतो, आणि आपल्या चुका दाखवायला लागला त्याच्याजवळ आपण जात नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक माझा मित्र आहे, निंदक माझा हितचिंतक आहे, निंदक माझं सर्व कल्याण करतो, परंतु जे माझी स्तुती करतात, जे माझी गोड बोलतात, तर ते विषासारखे ते असतात, नाही का. आणि म्हणून कसं आहे, म्हणून साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. आतही उपाधी नको, बाहेर उपाधी नको, बाहेर कसा असावा आपण, मी तुम्हाला कशाकडे सांगतो, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. तर आपण
बाहेरता कोणीही आपल्याजवळ जमा करू नये. हे जमा कर, ते जमा कर, ही गाडी घे, ती गाडी घे, तो बंगला घे, हे अमुक घे, ह्या माणसाला जवळ कर, त्या माणसाला जवळ कर. ही बाई उपाधी. आंतरोपाधी कोणती? मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, ही गोष्ट मला बरं वाटतं, त्या गोष्टी मला बरं वाटत नाही, नाही का? आणि म्हणून कसं आहे, त्याचा आवड एकच परब्रह्म. त्याला दुसरं काही आवडत नाही. आणि परब्रह्म त्याला इतका काही छंद लागलेला असतो, बेभानपणे बेधुंदपणे काय करतो तो त्या परब्रह्माशी एकरूप होतो. परब्रह्म आवडत नसतं. काल संगीताचं काय ती त्यांची चर्चा चालू होती. तुकाराम महाराज म्हणतात, मी देव पाहायला गेलो आणि तिथं गेलो परंतु काही दिसलं नाही म्हणून मागं आलो. तिथं गेलो, देव पाहायला गेलो, देवाचं ऐश्वर पाहायला गेलो, परंतु तिथं काहीच दिसलं नाही म्हणून मागं आलो. आणि मागं येऊन काय झालो? अत्यंत सुखी झालो. काहीच पाहिलं नाही म्हणजे त्यांनी सगळं काही पाहिलं, नाही का? आणि म्हणून हा कटा ही ओखटे हे मृत्यूलोकीची उफराटी. आणि म्हणून इथं तर एक मोठा प्रपंचातही धोका आणि परमार्थातही धोका असतात. परमार्थातही माणूस अडकतो, आपलं संसारातही माणूस अडकतो, आणि संसारात सुटला की तो परमार्थात येतो. आणि परमार्थात अडकायचं नसतं, परमार्थात आधी संसारातून सुटायचं. पहिला बंद संसाराचा आणि दुसरा बंद परमार्थात. तो संसारातून सुटला की परमार्थात येतो. म्हणजे रजोगुण तमोगुण म्हणजे संसार आणि सत्वगुण म्हणजे परमार्थ. रजोगुण तमोगुणातून सुटतो आणि सत्वगुणात येतो. आणि सत्वगुणामध्ये आला का तिथेही तो अडकतो, मग तिथे तो अडकतो. आणि म्हणून प्रपंचातून सुटायचं आणि मग तो परमार्थाच्या क्षेत्रात येतो. आणि परमार्थातून सुटायचं, पण तिथं परमार्थामध्ये त्याला अडकवणारे कोण असतात? परमार्थात त्याला अडकवणारे काय असतात? तर मोठेपण, अहंकार असतो, मोठेपण असतो, लौकिक असतो. लोक येतात, महाराज करतात, पाया पडतात, स्तुती करतात आणि कौतुक करतात महाराजांचं. महाराजांचं आयुष्य किती महाराज मोठे, नाही का? तिथं तो अडकतो. तिथं तो आपल्या बाबांचं जर पाहिलं ना तर असं वाटलं सुद्धा नाही, कसलाच दोष नव्हता. मान जगाकडे त्यांनी कधी पाहिलंच नाही. कोणाच्या मानाची, कोणाच्या मोठे, मी एवढं सगळं जग बाबाने ढवळून काढलं, ब्रह्मज्ञानाने ढवळून काढलं. सगळं जग बाबा करीत होतं, पण बाबांच्या कानावर ते शब्द जात नव्हते. काय एवढं आलिप्त राहायचं असतं. कीर्तन प्रवचन करायचं नाही असं नाही. दिंड्या चांगल्या आहेत, मठ चांगले आहेत, वाऱ्या चांगल्या आहेत, नाही का? कीर्तनं चांगले आहेत, प्रवचनं चांगले आहेत, वाईट काहीच नाही. परंतु काय, मी दिंडीचा मालक आहे, दिंडी काढा, परंतु भगवत प्रेमाण्यासाठी काढा. दिंडी कशाकरता काढायची? मोठेपणासाठी नाही, 4 रुपये मिळवण्यासाठी नाही, पैसे खाण्यासाठी नाही दिंडी. तर कशाकरता? नाचत गात जागा आणि प्रेम मागा विठ्ठलाकडे जायचं नाचत. आज प्रस्ताव नाही का? लोक पंढरपूरला जात आहेत. कसं जायचं आहे? गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि म्हणून नाचत जायचं, उड्या मारीत जायचं, गात जायचं आणि देहभान विसरून जायचं, नाही का? प्रस्थान तुकार देहूमध्ये प्रस्थान कसलं? देहूशी जाऊनी देह विसरावा, देहूशी जाऊनी देह विसरावा, वाचतो स्मरावा तुकाराम, नाही का? देहूशी जाऊनी देह विसरावा. तुकाराम महाराज देहूत होते पण देहाचे नव्हते. देहू हे त्यांचं गाव होतं, नाही का? परंतु त्यांना त्याचं नाव नव्हतं, त्याचं स्मरण त्यांना नव्हतं, नाही का? आणि म्हणून नुसता काय करायचं आहे? आणि म्हणून कीर्तन करा, प्रवचन करा, शास्त्राभ्यास करा, परंतु मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे, मी खूप चांगली कीर्तन करतो, लोक मला खूप मानतात, तिथंच तो घसरला, तिथंच तो संपला, नाही का?
आणि म्हणून बाबा तर 3-3, 4-4 तास कीर्तन करत होते. काय स्थिती होत होती? अशी स्थिती तुमची झाली ना, मग तुम्ही किती कीर्तन करा. महाराजांना धरून आणावं लागतं काय? एवढा बेशुद्ध झाला का महाराज धरून आणायला? तर एक इकडून एक तिकडून दोघांनी धरून आणायचं, मग महाराजांना उभं करायचं, मग महाराज कीर्तन. ते एवढी बेशुद्ध होतात की कीर्तन करताना, नाही का? पण त्याला काय हरकत नाही, तुम्ही तसे व्हा, नाही का? तसं आणा. परंतु कसं सुटायचंय, मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? सुटला. मग साधुबोध झाला, निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. आणि म्हणून सगळं काही संपलं, काही शिल्लक राहिलं नाही, काहीही शिल्लक राहिलं नाही. ध्येय शिल्लक राहिलं नाही, मन शिल्लक राहिलं नाही, बुद्धी शिल्लक राहिली नाही, इंद्रियांचं काम संपलेलं आहे आणि फक्त शेष परब्रह्म उरलेलं आहे, नाही का? आता आनंदसुद्धा आहे. तो झाड काही झाडाची फळं खात नाही, नदी काही तिचं पाणी पित नाही, आणि म्हणून तो कसा असतो? स्थिर आणि शांत असतो.